नमस्कार मित्रांनो, आज आहे 25 जुलै 2026. कमी पावसाचं वर्ष. काही ठिकाणी बराही पाऊस पडत आहे. मात्र अशाही वर्षात, या चिंतेच्या वर्षात ठीकठाक परिस्थिती आहे. काही ठिकाणी खराब असू शकते, कारण तसं वर्ष आहे. एल निनोचा इम्पॅक्ट आहे मान्सूनवर आणि तीव्र आहे. त्यामुळं अधूनमधून 8-10 दिवसाचा, 12 दिवसाचा पाऊस, हलक्या मध्यम सरी, तर काही ठिकाणी जोरानं पडतील. समजा असा पाऊस आहे आणि कमी अधिक प्रमाण आहे, सार्वत्रिकता नाही आहे आणि ते सर्व वर्षभर तसंच आहे. परंतु आपलं हे 26 जूनला आहे, आपण कपाशी लावली. ही खालच्या भागात कोरं आहे कपाशीचं पीक आणि वरचं जे आहे, वरच्या याच्यात तूर कपाशी आहे, 2 तास कपाशी आणि तूर. तर हे आज आषाढ एकादशी, पांडुरंगाचा दिवस असून आपण सर्वांना ह्या आषाढ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपणास हे वर्ष भरभराटीचे जावो, धनधान्य समृद्धीचे, अन्नधान्य समृद्धीने जावो, चांगला पाऊस तुमच्या पिकावर पडो, एवढी अपेक्षा पांडुरंगचरणी करूया. हे शेतमाऊली ही माझी रखमाई माता आहे आणि हे कपाशीचं पीक माझं पांडुरंग आहे. आणि जेवढं त्या पिकावर माझं प्रेम आहे, तेवढंच मला ते भरभरून अन्नधान्य आणि धनसंपदा देणार आहे. तर असो, आपण सर्वांना ह्या आषाढ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, 21 पासून परत सक्रिय झालेला पाऊस, हलक्या मध्यम सूक्ष्म सरी पडत होत्या. त्याने ओल जमीन होत नव्हती. विदर्भात बरीच तूट होती पावसात. तर मराठवाड्यात काही दिवस 15 ते 17-18 मध्ये पडला असेल पाऊस समजा, पण एकंदरीत महाराष्ट्रात पाऊस त्यावेळेस ब्रेक स्थिती होती, क्वचित ठिकाणी पडला. 21 तारखेपासून परत कमीदाब क्षेत्र मध्य प्रदेशवर आले आणि त्याने हलक्या मध्यम सरी ते एकदम सूक्ष्म सरीचा झडीसारखा पाऊस होत आहे. 21, 22, 23मध्ये त्याची थोडीशी कमतरता होती आणि पावसाच्या तुटीमुळं 8 ते 20 जुलैमध्ये ब्रेक गेल्यामुळं, आणि त्याच्याही आधी पावसाची खूप तूट आहे. विदर्भात असो, महाराष्ट्रात असो, भारतभर पावसात तूट आहे. त्यामुळं शेतीकरता मुबलक पाऊस पडत नाही आहे. त्यामुळं अशा जर झडी लागल्या तर लवकर पाणी ते जमिनीत ओल होत नाही आणि अशाने पीक आपलं फुलत नाही किंवा पिकासाठी ते थोडंसं कमी ठरते पाऊस तो. तर असो, येणाऱ्या दिवसात 23, 24, 25मध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी कधी जोराने सुद्धा पडू शकतात, कारण सिस्टम गुजरातच्या पलीकडे गेलेलं आहे कमीदाब क्षेत्र, आणि एक क्षेत्र बंगालच्या खाडीत तयार झालेलं आहे. तर आता एक क्षेत्र दूर गेलं, एक क्षेत्र बंगालच्या खाडीत आहे. मध्ये जो फ्लो येणार आणि ह्या दरम्यान जर ऊन तापलं दिवसा, तर आपल्याकडे स्थानिक पाऊस जो असतो 20-25 किलोमीटर, 30 किलोमीटर, म्हणजे 15 मिनटं, 20 मिनटं, कधी अर्धा घंटा, काही ठिकाणी 10 मिनटं, तसा जाड थेंबाचा जोराने पडणारा, थोडासा वाऱ्याचा 30-35-40 किलोमीटर वाऱ्याचा वेग असू शकतो. त्याच्यात जास्त तीव्र नाही, पण वारा सुटून पाऊस तो पडणार. कारण क्युमुलोनिंबस ढगातून पडणारा 1.5 किलोमीटरपासून तर 10 किलोमीटर, 12 किलोमीटर जे ढग फॉर्मेशन होतात, उष्णतेतून संवहन होऊन सघनन होऊन पडणारा जो पाऊस असते, तो जेव्हा सूर्याच्या किरणांमुळे जे 2 सिस्टमच्या मध्ये जो मधात गॅप असतो, त्यामुळे जो येणारा फ्लो आहे मॉइश्चरचा समुद्राकडून, आणि त्या मॉइश्चरच्या फ्लोमधून जेव्हा सूर्याच्या किरणाने ही जमीन तापायला लागते, त्या बाष्पातून, त्या हवेतून, बाष्पातून जे संवहन होते, जे बाष्पाचं ऊर्ध्वगमन होते, वरच्या दिशेला ते बाष्प जायला लागतं, तर ते उंच जातं खूप, कारण त्याच्यात बाष्प शोषून घेण्याची उष्णतेत जास्त क्षमता असते. त्यामुळं तो जाड थेंबाचा पाऊस तयार होतो वरती. आणि जास्त जर उंच ढग गेले तर तिथं काही ठिकाणी 20, 22, 25 किलोमीटर एरियामध्ये असं काही अंतरावर तो पाऊस जोरानं 20 मिनटं, 25 मिनटं पडतो. तर ते असं वातावरण 27पर्यंत आहे. नंतर परत एक कमी दाबाचं क्षेत्र जे बंगालच्या खाडीत आहे, ते परत MP वर येणार आहे, महाराष्ट्राच्या थोडंसं वरच्या भागात. तर त्याचा एक 28 ते 30 विदर्भ, मराठवाडा याच्यात पाऊस राहणार आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांना मध्यम जोराचा, ते दक्षिणेकडील जिल्ह्यांना लातूर, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, परभणी, हिंगोली इकडे मध्यम स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस राहील त्यावेळेस समजा. तर स्थिती ठीकठाक आहे येणाऱ्या या 5-7 दिवसात.
आणि उत्तर महाराष्ट्राकडे हाच पाऊस थोडासा 28 किंवा 29 नंतर तिकडे जाईल. 29, 30, 31पर्यंत तो पाऊस राहील उत्तर महाराष्ट्राकडे, गुजरातकडे. तर त्यामुळे 31 नंतरच पाऊस कमी कमी होत जाणार आहे. 1 ते 4 ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प राहील. महाराष्ट्रात तुटक पाऊस पडेल, कारण हे सिस्टम वरच्या दिशेला उत्तरेकडे जातील आणि ते मान्सून ब्रेक स्थितीकडे जाणार आहे. कारण मान्सूनचा अक्षीय रेखा हे हिमालयाच्या पायथ्याशी जाणार आणि ब्रेक स्थिती 4 किंवा 5 ऑगस्टच्या दरम्यान येऊ शकते. 1 ते 4-5 मध्ये विशेष पाऊस नाही, तो तुरळक ठिकाणी स्थानिक पाऊस 2-5 मिनिटाचा 1-2 मिलीमीटर 1-2 मिलीमीटर असा दुपारचा राहू शकते महाराष्ट्रात काही ठिकाणी. तर मित्रांनो, ह्या वर्षी जसं ऑगस्टमध्ये आपल्याला पाऊस अत्यंत कमी आला तर नसल्यागतच समजा वाटतो भविष्यात 4-5 नंतर, आणि उष्णतामान जास्त राहील, पाऊस ब्रेक कंडिशन राहण्याची शक्यता जास्त आहे. आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडणार आहे यावर्षी, कारण तोपर्यंत एल निनो किमान 2.2 ते 2.5च्या आसपास सप्टेंबरमध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तीव्रता गाठण्याची शक्यता आहे, कारण यावर्षीचा एल निनो 70 वर्षातील सर्वात खतरनाक एल निनो आहे. त्याचा इम्पॅक्ट ऑगस्टपासून आतापर्यंत इतिहासातील एल निनोने हे शिकवलं की ऑगस्टपासून तो त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दाखवायला लागतो. तर असो, आपलं आपण सिंचन वेळोवेळी जेव्हा पिकाला गरज पडेल तेव्हा करा. ह्यावर्षी कापूस, तूर, भविष्यात हरभरा, रब्बीचे पिकं जे असतील कडधान्याचे, खूप मोठी तेजी घेऊन येणार आहे. 2027मध्ये तुम्हाला एकतर तुम्हाला ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये पण तेजी पाहायला मिळेल, आणि सर्वात जबरदस्त मोठी तेजी तूर, हरभरा 2027च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये पण राहील, पण एप्रिल ते मेमध्ये सर्वात मोठी तेजी आपल्याला मार्च ते मेमध्ये पाहायला मिळणार आहे 2027च्या. त्यामुळं जे स्टॉक करू शकतात, जे शेतकरी माल रोखू शकतात, कापूस असो, हरभरा असो, तूर असो, कडधान्य पिकं असो. सोयाबीनचं कसं आहे, सोयाबीनसाठी कमजोर आहे, तेजी राहील बाजारात सध्या. पण जेव्हा ब्राझीलचं सोयाबीन निघणार, म्हणजे ब्राझीलवरून जर पुरवठा होत असेल तर ते ब्राझीलचा पुरवठा समजा तो 2027मध्ये होईल, तर त्याच्या आधी तुम्हाला चांगले भाव मिळू शकतात त्याच्या आधी. पण नंतर 2027मध्ये फेब्रुवारी किंवा मार्च नंतर तिकडचं जे तर 2027च्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या नंतर समजा जे सोयाबीन ब्राझीलचं आपल्या इकडे येतं, तर त्याच्यामुळं तिथं उत्पादन खूप जास्त होईल. पाऊस तिथं खूप चांगला पडणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या पिरियडमध्ये तिथं पेरणी असते ऑक्टोबर महिन्यात. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा त्यांचा पिरियड आहे. सोयाबीन समजा ऑक्टोबरमध्ये पेरलं तर जवळपास त्याच्या 4 महिन्यानंतर ते निघायला लागते समजा. तर म्हणूनच तेव्हा तिकडलं सोयाबीन जेव्हा ते आपल्या इकडे यायला लागेल, मार्च पकडा, एप्रिल म्हणा, तर तिथून आपले भाव परत रिव्हर्स मारू शकतात जोराने. त्याच्या आधी फेब्रुवारीच्या आधी तेजी राहू शकते मार्केटमध्ये सोयाबीनच्या, कारण यावर्षी भारतात सोयाबीनचं पीक वीक राहणार आहे, उत्पादकता घटणार आहे. त्यामुळं डिसेंबरपर्यंत तरी, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सोयाबीनमध्ये तेजीचा कल कायम आहे समजा. लाँग टर्ममध्ये खूप मोठे गेलो पुढे तर त्याच्यात मंदी राहू शकते फेब्रुवारीच्या, मार्चच्या पुढे समजा सोयाबीनमध्ये. पण जे बाकीचे पिकं आहेत, कापूस, तूर, हरभरा, कडधान्य पिकं, हळद असो, जे पिकं मोठी तेजी दाखवणार आहे, दाम दुप्पट तिप्पट अशी तेजी घेऊन येणार आहे 2027. त्यामुळं ह्या गोष्टीचा फायदा घ्या. चांगले बाजारभाव मिळतील, त्यामुळं चांगलं नियोजन करा, वेळोवेळी सिंचन करा जिथे गरज असेल तिथे, आणि चांगलं पीक घेऊन पीक साठवणूक यावर्षी करा. लाँग टर्ममध्ये खूप मोठी तेजी आहे, तर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये मध्यम तेजी पाहायला भेटेल, ती पण चांगली.